राजहंसी मोहर, विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. काश्मीरमधली भारत पाकिस्तान सीमा म्हणजे जगातल्या सर्वात अशांत आंतरराष्ट्रीय सीमारेषांपैकी एक. या सीमारेषेवरची प्रत्यक्ष परिस्थिती आणि जनजीवन जाणून घेण्यासाठी एक मध्यमवर्गीय स्त्री एकटीने प्रवास करण्याचा निर्णय घेते. इतकंच नाही तर या प्रवासात अगदी गरजेपुरतंच सामान आणि पैसे जवळ ठेवते. तिचा भरवसा आहे सामान्य काश्मीरी माणसाच्या चांगुलपणावर आणि मानवतेच्या मूल्यांवर. कसा घडला तिचा हा प्रवास? या प्रवासात तिला आलेल्या अनुभवांनी तिचा भरवसा भंगला की मजबूत झाला? सीमेवरच्या एकल प्रवासाची सत्यकथा सांगणाऱ्या सुप्रिया राज लिखित काश्मीरियत या पुस्तकातला निवडक उतारा आता आपण ऐकणार आहात, अपर्णा जोग यांच्या आवाजात. नाट्यदेवता आणि मायबाप प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सादर करत आहोत काश्मीरियत. हे नाटक संपूर्णपणे वास्तव असून त्यातल्या पात्रांचं वास्तविक आयुष्यातल्या व्यक्ती किंवा प्रसंग यांच्याशी साधर्म्य आढळल्यास कृपया तो योगायोग आहे असं मुळीच समजू नये. अशा अकल्पित नाटकाचा लेखक दिग्दर्शक होणं हे कोणा मनुष्याच्या आवाक्यातलं काम नाही. ज्याने या नाट्याचं कथानक रचलं, संवाद लिहिले, नाट्य साकारलं, त्या विधात्याच्या प्रतिभेला सलाम. तरीही अंती प्रेक्षकांची दाद नाटक सादर करणाऱ्या कलाकारांनाच मिळत असते. म्हणूनच पडदा उघडण्याआधी नाटकातल्या प्रमुख पात्रांची ओळख करून देते. नाटकाला नायक नाही, मी या नाटकाची नायिका. अनेक पुरुष कलाकारांनी या नाटकात अस्सल अभिनय साकारला. त्यातल्या एकेकाचा रंगमंचावर प्रवेश होईल तशी त्यांची ओळख होईलच. माझ्या कुटुंबातले इन मीन 3 जण म्हणजे राज, मालविका आणि राधा. या कथानकात त्यांचा रोल नगण्य वाटला तरी माझ्या आयुष्याला जोडलेली कुठचीही गोष्ट त्यांच्यापासूनच सुरू होते. म्हणून त्यांच्याच प्रवेशाने नाटकाची नांदी करूया. मी अशा जगावेगळ्या प्रवासाच्या निमित्ताने घरातून गायब होणार हे माझ्या कुटुंबाला पटण्यासारखं नव्हतं, त्याहून परवडण्यासारखं नव्हतं. एवढ्या मोठ्या झाल्या तरी आईशिवाय मुलींचं पान हलायचं नाही अशी परिस्थिती होती. पण स्वतःच्या सोयीसाठी आईवर बंधन घालायचं हे मुलींना एथिकल वाटत नसावं. म्हणून की काय माझी एकटीने प्रवासाला जायची आयडिया मुलींना फारशी पसंत नव्हती, तरी त्याबद्दल त्यांनी तटस्थ भूमिका स्वीकारली. राजलाही माझ्या प्रवासाचं तंत्र कुठे पसंत होतं. या कारणामुळे माझ्या आयुष्याच्या गोष्टीतला नायक माझ्या प्रवासाच्या गोष्टीतला तगडा खलनायक बनू शकला असता. तसं झालं असतं तर प्रवासाच्या लेखक दिग्दर्शकाने त्याला योजून काय नाट्य साकारलं असतं हे माझ्या डोक्या पलीकडचं आहे. पण एकूणच या विषयाबाबत संपूर्ण मौन स्वीकारून राजने जणू या नाटकात कुठचीही भूमिका निभावण्यासाठी साफ नकार दिला. मुळात नाटकाचा विषयच त्याला मान्य नव्हता. नाटकाचा विषय असा होता की मला जगभरातल्या सर्वात कुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय बॉर्डर मानल्या जाणाऱ्या भारत पाकिस्तान देशांमधल्या सीमेवर फिरायला जायचं होतं. आणि या प्रवासात सहभागी व्हायला राजने नकार दिला तरी एकटीने हा प्रवास करण्यात मला कसलीच गैरसोय वाटत नव्हती. मी ज्या ज्या गावांची यादी काढून मिरवत होते त्यातली काही गावं तर हिंदुस्थानात आहेत की पाकिस्तानात हे बोलून फसायची रिस्क गुगल बाबा सुद्धा घेत नव्हता. तिथे जायची काय सोय होऊ शकते याची कुठेच काहीच माहिती मिळत नव्हती. तो प्रदेश इतपत दुर्दम्य होता की तिथे किमान स्टँडर्ड हॉटेलची सोय तर सोडा, एखादी सुमार गेस्टरूम सापडणंही मुश्किल वाटत होतं. बरं, यदा कदाचित रूम सापडली तर काय मी एकटीच रूम बुक करून राहणार? ते तसं उचित दिसेल का? उचित असेल का? अशा रिस्की टाईपच्या प्रवासाला जाण्याच्या अट्टाहासामागे माझा नेमका पॉइंट काय आहे? त्यातून ज्या ट्रिपमध्ये हिरोला रस नाही त्या ट्रिपला हिरोईनला जायची गरज काय? या आणि अशा कित्येक प्रश्नांची उत्तरं न मिळाल्यामुळे त्याचं डोकं आधीच खराब झालं होतं. शिवाय मी मधून नाटकातल्या संभाव्य प्रवेशांचं असं काही वर्णन करायचे की ते सांगताना माझ्या हातापायांवर रोमांच उभे राहायचे आणि ते फक्त ऐकूनही राजला हातपाय गळून गेल्यागत वाटायचं. तसं पाहता भीती
ही आगामी संकटाची जाणीव करून देण्यासाठी निसर्गाने केलेली चोख व्यवस्था आहे. पण मला कसलीच भीती वाटत नाही, हेच त्याच्या भीतीचं सर्वात मोठं कारण असतं. त्यामुळे माझ्या अंगात साहस संचारलं की राजच्या छातीत धस्स होतं. अनिर्बंध साहस हा माझा नाद असेल म्हणून तारतम्य ही त्याची सवय बनली असावी. आमच्या सहजीवनात परिणामांचा विशेष विचार न करताच जेव्हा जेव्हा मी उडी घेतली त्या प्रत्येक वेळी न जाणो माझा अंदाज चुकला तर, म्हणून जिथे मी आदळायची शक्यता होती तिथेच मला झेलण्यासाठी जमिनीवर खंबीर पाय रोवून तो उभा राहिला. जेव्हा धोके निभावून गेले तेव्हाही मी तर गाफीलच होते, तो मात्र सतत सतर्क राहिला. म्हणूनच मला राज वेळोवेळी सुनावतो, अज्ञानात सुख असतं वगैरे ते तुझ्यापुरतं, कारण तुझं अज्ञान माझी जबाबदारी वाढवतं. आताशा स्त्रीला अबला म्हणण्यासारखे दिवस राहिलेले नाहीत. पूर्वी देवीचं जे तडफदार रूप फक्त धार्मिक कथेत पाहायला मिळायचं ती चंडी आता घराघरात वास करते. त्यानुसार बायकोच्या अट्टाहासाशी सामना करायची हिंमत जगातल्या कुठच्याही नवऱ्याकडे नसते. राजने विरोध करायचा नुसता आविर्भाव जरी आणला असता तर माझ्याही अंगात वीरश्री संचारली असती. त्याने बडबड केली असती तर मी आबोला धरला असता. त्याने मला उत्तर न देता येणारा एकही प्रश्न विचारला असता तर मी 100 मार्कांची अख्खी प्रश्नपत्रिका काढली असती, ज्यातलं एकही उत्तर द्यायला त्याला जमलं नसतं. तो वाद घालायला तोंड उघडतोय अशी शंका जरी आली तरी मी आधीच इतकी आदळापट केली असती की त्याचे कान मेंदू सारं बधीर झालं असतं. अशात शेवटचा उपाय म्हणून त्याने असहकार पुकारला असता तर मग मी त्याला वाळीतच टाकलं असतं. बायका आणीबाणीची परिस्थिती फार हुशारीने हाताळतात. पण आमची परिस्थिती वर केलेल्या वर्णनाहून वेगळी होती. माझ्या प्रवासाला साफ विरोध असूनही राजने नापसंतीचा चकार शब्दही काढला नव्हता. कदाचित एकूणच माझा निर्धार आणि उत्साह पाहून त्याने शस्त्रच टाकून दिलं. अशा परिस्थितीत निशस्त्रावर मी वार तरी कसा करायचा? वार नाही झाले तर लढाई कशी होणार? अंमळ लढाईच झाली नाही तर मी जिंकणार तरी कशी? भांडण झालंच नव्हतं, पण राजची नाराजगी मात्र माझ्या मनाला टोचत राहिली. याच पार्श्वभूमीवर दर रात्री मिटल्या डोळ्यांआड ज्या स्वप्नांना उलगडून मी मिरवायचे तीच सारी स्वप्न सकाळी जाग येताच घडी घालून आवरून ठेवायचे. आपला आनंद हा आपल्या जवळच्या व्यक्तीचा आनंद नसेल तर आपण किती सहजपणे त्याची आहुती देऊन टाकतो. मालविका, राधा, राज कोणीतरी काहीतरी मत व्यक्त करावं म्हणून मी कितीदा हा विषय उकरून काढला. त्यावर कोणीही काहीही बोललं नाही तरी फिरून मीच त्यावर काही बाही बोलायची. पण तिघेही ऐकल्या न ऐकल्यासारखं करायचे. मुलींना त्यात फार रस नसावा आणि राजला त्याबद्दल साफ आक्षेप आहे हेच जाहीर करायचं असायचं. आपल्याच लोकांच्या निर्विकार प्रतिक्रियेपुढे माझा अट्टाहास दिवसेंदिवस क्षीण पडू लागला होता. पण एक दिवस अचानक कौल माझ्या बाजूने पडला. कौल देणारी ही एक स्त्रीच. नात्याने ती माझी सासू लागते, पण अखंड शक्तीचे स्रोत बनून ती माझ्या आयुष्यात आलीये. मला कुठून सुबुद्धी झाली की मी तिच्या उपस्थितीत हा विषय काढला. दोन्ही काठांचे ओल्या मायेने पोषण करत अखंड वाहणाऱ्या नदीलाही उन्मळून येतं जेव्हा तिला जाणवतं की लांबच लांब पल्ला गाठून मी ही थकून गेलीये. पण मला कुशीत घेईल असं या जगात कोणीच नाही. एक दिवस मात्र जेव्हा सागर आलिंगन देऊन तिला सामावून घेतो तेव्हा तिच्या मनातलं काहूर शांत होऊन तिथेच ती विसावते. माझ्या सासूची प्रतिक्रिया ऐकल्यावर माझ्या मनात विचारांचे जे प्रवाह उठले होते त्यांचंही काहीसं तसंच झालं. सुप्रिया एकटीच आहे असं आपण का म्हणायचं? जिथे जाईल तिथे तिथली माणसं असतीलच की. जाऊ दे तिला. आपली माणसं नसली तर वेळप्रसंगी अनोळखी माणसंही मदतीला उभी राहतात. अशा प्रवासातून जे शिकायला मिळतं ते एरवी कुठे शिकायला मिळत नाही. ते सारं शिकून ती सुखरूप परत येईल. आईने ते शब्द उच्चारले काय आणि अकस्मातच ओहोटी सरून फिरून भरती यावी तसं दुरावत गेलेलं माझं मनोबल माझ्या स्वप्नांच्या मोठमोठ्या लाटा बनून माझ्या नसा नसात संचारलं.
कुटुंब प्रमुखानेच हिरवा झेंडा फडकावला म्हटल्यावर कोणी काही बोलायची सोयच उरली नाही. त्या संधीचा फायदा घेऊन मी लागलीच मुंबई ते श्रीनगर तिकीट काढूनच टाकलं. तेवढं एक काम पार पाडल्यामुळे मी माझ्या स्वप्नाला सत्यात साकारू शकते याबद्दल मला कडक विश्वास वाटू लागला. लवकरच माझ्या प्रवासाची बातमी सगळीकडे पसरली. माझा मोठा हितचिंतक वर्ग म्हणजे मित्रपरिवार आणि नातेवाईक मंडळी. त्यांचं म्हणणं असं होतं की राजला पाठी ठेवून मी एकटीने प्रवासाला निघणं योग्य नाही, सुरक्षितही नाही. एक दोघांनी तर आम्ही सुद्धा ट्रीपला येऊ का अशी विचारणा केली. पण तिसऱ्याच कोणाला सोबतीला घेऊन मला हा प्रवास करायचा नव्हता. फार मोठी किंमत मोजून मी स्वातंत्र्य कमावलं होतं, त्यात दुसऱ्या कोणाची लुडबुड मला खपणार नव्हती. शिवाय एक राज सोडला तर इतर कोणाला माझं प्रवासाचं तंत्र झेपलंही नसतं. सहलीतून ऐशोआराम वगळला की साहस उरतं, मला ते भावतं. प्रवास हमरस्त्यासारखा डांबरी सोयीस्कर असला की मला रस्ता चुकल्यासारखं वाटतं. जिथे वाटच नाही तिथून स्वतःची वाट बनवत पुढे जाण्यात एक मज्जा असते. या वाटेवर जे भेटतील त्यांचे आचारविचार जाणून घेण्याची सुद्धा मला फार हौस वाटते. त्यांचा पुढचा प्रश्न असायचा की एकटीला कंटाळा नाही येणार? तर त्याचं उत्तर मला माहीत नव्हतं. पण मला जिथे जायचं तिथे लोकांशी मोकळेपणाने फिरायची, बोलायची मुभा तरी असेल का, हा विचार माझ्याही डोक्यात येई. ज्यांची अचूक उत्तरं माझ्याजवळ नाहीत असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात होते. काश्मीरियत या पुस्तकाची लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांच्यात नक्की शेअर करा. राजहंसी मोहर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्म्ससह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड स्क्रेटची 2026ची प्रस्तुती आहे.